नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाला ठोकले टाळे। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आलं। बांधकाम क्षेत्रात काम करीत असणाऱ्या कामगारांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडे 1% जमा झालेल्या सेसच्या रकमेतून बांधकाम कामगारांना विविध प्रकारचे कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातोय। बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने 1 रुपयाची आर्थिक मदत दिलेली नाही। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज तालुक्यात ग्रामीण भागातील सरपंच, ग्रामसेवक यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतमध्ये केवळ मतांच्या फायद्यासाठी नोकरदार, बागायतदार, जमीनदार, व्यापारी अशा धनदांडगे श्रीमंत लोकांची मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदणी केली आहे। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आलं। यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आतापर्यंत फक्त कामगार मंत्र्याचे काम चालू आहे, नवीन नोंदण्या काढायचे, बाकी सगळे काम थांबलेलं आहे। मग हा कामगार अन्याय आहे। तुम्ही एखाद्या मंत्र्याचं काम करत असाल तर मग तुमची नेमणूक कशाला केल्या? हा आमच्या हक्काचा पैसा आहे, कामगाराच्या घरची भांडवलशाही नाही, ते आमच्या हक्काचा पैसा आहे, आमच्या कष्टकरी कामगारांचा पैसा आहे। तो ना मंडळाला कुणी मंत्र्याने कुठला 1 रुपये मदत केलेली नाही, किंवा राज्य शासनाने केली नाही किंवा केंद्र शासनाने केली नाही। हा फक्त कामगाराचा हक्काचा पैसा आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे। आणि भोगस जे काय केलं मंत्र्यांनी त्याची चौकशी झाली पाहिजे। आजपर्यंत झालेला कारभारी ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे। त्याबरोबर ते जरी नाही झाले तर इथला पुढे आम्ही पालकमंत्र्यांना म्हणजेच कामगार मंत्र्यांना घेराव घालणार आणि ते आम्ही टाइम कधी सांगणार नाही तुम्हाला, एनी टाइम कधी त्यांना आम्ही घेराव घालणार आणि त्यांना जाब विचारणार। कामगार कल्याणकारी मंडळ म्हणून या महाराष्ट्र शासनानं आपल्याला बांधकाम कामगारांच्या हितासाठी उपलब्ध केलेलं आहे, याची कल्पना आपल्या सर्वांना। परंतु या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं काम करत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये ठिकठिकाणच्या जिल्ह्यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त उपलब्ध करून त्या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या अडीअडचणी सोडवल्या जातात। पण सांगली जिल्ह्याचे कामगार आयुक्त मात्र आम्हाला म्हणतात की या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या कुठल्याही अडचणी तक्रारीवर मी निर्णय घेऊ शकत नाही। जर जिल्ह्याचा प्रमुख, जिल्ह्याचा बॉस जर निर्णय घेत नसेल तर या सांगली जिल्ह्याचं कार्यालय आमच्या कामाचं नाही। त्यामुळे आम्ही आज टाळे ठोक आंदोलन या ठिकाणी करतो।